हाय हॅलो नमस्कार मित्रमैत्रिणींनो. तर आज मी बोलत आहे माझ्या मामांच्या मामासंगे. हे माझ्या मामांचे मामा आहेत. आणि तुम्ही कुठं चाललेत आज? पुण्याला. कुणाकडं? माझ्या मामांच्या हा, घरी. बाप्पू मामाकडे. हा, माझ्या मामांच्या घरी चालले, म्हणजे त्यांच्या बाच्यांच्या घरी चालले. लहानपणी मामा तुमच्याकडे यायचे आहे ना? हा. आता तुम्ही मामांकडे चालले. मामाकडे चाललो. आता तुम्ही मामाच्या गावाला चालले आमच्या. हा, हाय की तुमच्या नाही? मामाच्या गावाला. आणि जेव्हा मामान ते लहान होते तेव्हा काय करायचे मामान ते? तुमच्याकडे यायचे. आमच्याकडे येत होती. मग तुम्ही कसं जीव लावायचे बरं त्यांना? आता जे लावच लागत होत आहे की नाही? काय काय करायचे बरं? काय नाही, काय राहायचे, खायचे, प्यायचे, राहायचे, लत्ते कपडे लत्ते घ्यावा लागायचे, हा जायचे. हा, असं जीव लावायचे. हा, मग सणावाराला परत आपलं कपडे बिपडे त्यांचे काय असलं म्हणजे मग जत्राला याला त्याला कपडे घेऊन जायचे, खायला द्यायचे, प्यायला पैसे द्यायचे. हा. आणि आता तुम्ही तुमच्या भाच्याकडे गेल्यावर, म्हणजे माझ्या मामांकडे गेल्यावर मामा कसे जीव लावतात तुम्हाला? मामा चांगले जीव लावते. काय काय करतात बरं तुमच्यासाठी? आता जेवण खावणं करतात, फिरायला नेतात, परत यायचे आम्हाला मला परत कपडे बिपडे घेतात, पैसे देते 400-500 रुपये. घ्या, नको नको म्हणलं बरंच खिशात घाली देतात ना? हा. किती दिवस राहणार आता तुम्ही? आता मी म्हणतो 8 दिवस राहीन, पण ते 8-15 दिवस ठेवणारच ते मला. किती वेळा गेले बरं तुम्ही? मी पहिले 2 वेळा झाले माझे. 2 वेळा झाले. पहिले एकदा गेलो, महिनाभर राहिलो. हा आता मध्ये एकदा गेलो हा तेव्हा 15 दिवस राहिलो. हा, आता परत झाले. आता परत चालू आहे. किती भारी आहे ना? हा. जेव्हा भाचे लहान होते तेव्हा तुम्ही त्यांना घेऊन यायचे, आणि आता भाचे मोठे झाले तर तुम्ही त्यांच्या गावाला आता जाता. उलट पालट. उलट झालं आहे ना आता? उलट पालट. कस काय माझे मामा मग चांगली आहे ना? कसे आहेत? चांगले आहेत. कसं कुटुंब कसं आहे बरं तिथं पुण्याला? त्यांचं कुटुंब कसं आहे? चांगले आहे. किती माणसं आहेत? ते 22-23 माणसं आहेत. 22-23 माणसं आहेत. हा. एवढं कोण सांभाळतं एवढं कुटुंब? हे बापू हे सांभाळते सांभाळते सगळ्यांना. ना? सगळ्यांना सांभाळते. ते पुरी बी चांगले आहेत. हा. त्यांचे भाषे सुना आहेत ना, हा. चांगले पुरी ते कामाला चांगले धंदे करते. आणि बाप्पूची बायको आणि याची आप्पाची बायको हे आपले बाहेर जातात. कामाला बाप्पूची बायको ते हे करायला जाते. पार्लर पार्लर. हा, आणि ती जाती ते पाहती. आप्पाची बायको जाती. तुमच्या डोळ्याला पाणी आलं पण? पाणीच येते. का बरं? काय नव पण इतक्या वेळ नाही आला, आता आलं ना, मग येतात ते पाणी येतात. येतं मग ना? त्याच मला आवडलं कमी पडत. असं होते. तेच मला आवडलं कमी पडत. भारी वाटतं ना, पण बहिणीकडे जायला मस्त वाटतं ना. हा, मग कुठंतरी 4 दिवस बदल वाटतो ना. हा, मग आता फरक पडतो तेवढं. हाय की. करमत का पुण्याला तुम्हाला? हा, राहायचं बळत आपलं. वळच राहायचं? बळत राहायचं. करमत नाही? करमत तर कायच. इकडं आता आपल्याला इकडं सवय इकडची. हम्म. इथं कसं आहे, रानात उठलं का आपलं सकाळच्या बाहेर आपलं आंघोळ विंघोळ केली, दर्शन घेऊन आले देवाचं, हम्म. पेपर घेऊन आले का 9-10 वाजेपर्यंत 2 तास पेसायचं, वाचायचं तिथं खालीच हम्म. आपलं घर आहे तिथं. असे गाळे आहेत खाली, हम्म. आणि गाळ्याचे ते शेजारी किराणा दुकानं बी आपल्या गाळ्यातच, पण भाड्याने दिलेलं आहे आपण. हम्म. मग तिथं आपलं बसायचं 2 तास. मग आपलं कोणी येतं जातं, बसायचे पेपर वाचायचे. हम्म. 4-2 लोक येते दररोज. काही काम करता का नाही तुम्ही? काम रानात गेलो करतो ना. काय काय करता बरं? रानात कधी मधी मग म्हणजे गायांना तर दररोज चारा बिरा टाकाच लागतो. हा. गेल्यावर घरात चारा टाकायचा, शेण वडायचं. हम्म. शेळ्या आहेत 5-6. हम्म. शेळ्यांना चारा टाकायचा, पाणी टाकायचं, हम्म. आणि मग बसायचं. तिकडं पुण्याला गेल्यावर काय करता मग तुम्ही? पुण्याला गेल्यावर काय नाही, मग तिथं पुण्याला गेलं का तिथून फक्त जायचं. त्यांचं आता बांधकाम चालू आहे, हा. तिथं जाऊन बसायचं. निवांत. सावली तिथे खुर्ची राहते, हा. खुर्चीवर बसून राहायचं. ते गवंडी काम करते, आपण पाहत राहायचं त्यांच्याकडे. हा. मग पोरी याच्यात बोलायचं. कोणीतरी ज्ञानेश्वरीची बायको येते, नाही तर मग ती दुसरी येते. त्या दोघीतून कोणी याच्यात बोलायला, चहा प्यायला चला, ते याच्यात बोलायला मला. येतात ना? मग गेलं चहा प्यायला त्याच्यात. हम्म. ते पुरी चांगले चांगलं आहे. चांगले पुरी. सगळं भारी आहे ना कुटुंब? हा, चांगले कुटुंब भारी आहे ना? चांगले पुरी लय चांगले. बहीण किती जीव लावते तुमची बहीण? बहीण बहीण लावते का नाही आता जीव? तिला बहिणीला काय, तिला विचारीला तिला मग ठेवत आहे का, तिला जीव लावायला तिला काय झालं आहे का. काय करते तुमच्यासाठी? काही बनविती का नाही? हा, बनविती का नाही माझी आजी तुमच्यासाठी? काही बहीण बनविती का नाही तुमच्यासाठी? काही
खायला बनवते का तुम्हाला काही? आता मग आता ते मग सगळे सगळे ते करतात. बाप्पू सांगतो हम्म. आमकं करा तमकं करा पुरणपोळ्या करा काही करतात. माळ आहे का? नाही ना, मटण खाता? मटण नव्हतो खात. 10-12 वर्ष नाही खाल्लं. हं. पण हे आजारी पाड्यापासून लागलो खायला. आता बरं आहे ना? हा, पण नाही एवढं नाही खात, नाही वासना नाही होत, पण थोडं खातो. हम्म. एक प्लेट भेटली का, आता जशी प्लेट घेतली ना हम्म. तेवढं खायचं, परत परत घ्यायचं नाही. नाही ना? असं आहे ते. हा मग. जास्त नाही घेत, जास्त नाही खात. त्याची आवड नाही एवढी, हम्म. पण खातो. लोक जशी आवडीनं खातात ना हम्म. मटण म्हणलं का लई त्यांना, तसं आपल्याला नाही काही द्यायचं. शिवाशिव नाही द्यायचं काही. जा मग आता मामाच्या गावाला आणि काय? मग काय आता जा. चालते तू. मी नाही येत. नको आता मला आमच्या गावाला जावं लागेल. कधी जायचे 2-4 दिवसांनी. मग आता त्याची बरं झोप. हा ते जखम बरी होती ना, हा जखम बरी झाल्यावर जखम जायचं. बरं झाल्यावर जा, नाही तर मग आणखी वाढायला नको ते आहे की नाही वाढायचं नाही. वाढी नाही पाहिजे.